महाबळेश्वरनंतर नाशिकचा दुसरा नंबर. नाशिकचे तापमान 12.5 अंशावर. नागरिकांनी पेटवल्या ठिकठिकाणी शेकोट्या. जिल्ह्यातही विविध गावे गोठली. नमस्कार, मी साक्षी अनसने. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पावसाने जोर धरला होता. याच पडणाऱ्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यासह सर्वत्र गारवा निर्माण झाला असून तापमानाचा पारा चांगलाच खाली आलेला आढळून येत आहे. सर्वात थंड म्हणून महाबळेश्वर मानले जाते, तर तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होऊन आता महाबळेश्वरनंतर नाशिकचा दुसरा नंबर लागला आहे. नाशिक शहरातील तापमान 12.5 सेल्सिअस असून नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये तापमानाचा पारा 11 अंश सेल्सिअसवर घसरला आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड वाऱ्यांचा वेग वाढला आहे. परिणामी थंडीचा जोर वाढलेला दिसून येतो. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, उत्तर अहिल्यानगरमध्ये 2 ते 4 अंशाने पारा घसरला आहे. दुसरीकडे याच गारव्याचा फायदा घेत पहाटेच्या वेळी चालणे, व्यायाम करणे, योगासने करण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे. पुढील 2 ते 3 दिवसात पारा अधिक घसरण्याची चिन्हे आहे, तर थंडीचा कडाका देखील वाढणार आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत थंडीची तीव्रता अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक यांनी वर्तवला आहे. सुरुवातीला मुसळधार पाऊस व आता कडाक्याची थंडी यामुळे शेतमालावर परिणाम होणार का, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.